आता टीव्हीची जाहिरात रिलीज करताना मला आलेले अनुभव इतके कधी-कधी मला आता पूर्वीचं वळून म्हणजे ज्याला रेट्रोस्पेक्शन म्हणतो बघितलं तर मला इतकं हसू येतं. क्लायंटला ना घाई झालेली असते, की "अरे काल जाहिरात लागली ना." "काय आहे? मला कोणी सांगितलंच नाही." "अरे बाबा तुला लगेच कसं सांगतील? थांब जरा." त्याचा एक सॅच्युरेशन पॉइंट असतो. ती जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवून, त्याची चर्चा होऊन, लोकांना डायजेस्ट होऊन, मग ती जाहिरात आपलं काम करत असते. बरं मला एक गोष्ट कळत नाही, की जाहिरातीमुळे डायरेक्ट तुमच्याकडे हे प्रॉडक्ट विकत घ्यायला येणं, हे कसं अपेक्षित आहे? पहिला माणूस जाहिरात बघणार, मग त्याच्यावर विचार करणार, मग तो त्याच्याबरोबरीने ऑप्शन शोधणार दुसरे काय-काय आहेत, त्याचं इव्हॅल्युएशन करणार. ज्या मार्केटिंगमध्ये आपल्या सायकलमध्ये शिकवलेल्या आहेत, की बाबा पहिले अवेअरनेस लेव्हल वाढतो, मग त्याचं सिलेक्शन होतं आणि त्यानंतर त्याचे पर्चेस केलं जातं. आता खूप वेळा लोकांचं असं समज आहे, की टीव्हीची जाहिरात बघितली, प्रॉडक्ट लगेच विकत घेतलं जातं. तसं होत नाही, तर त्याला तुम्ही त्या मीडियमवरती कन्सिस्टंटली प्रेझेंट असायला लागतं आणि जेव्हा-जेव्हा त्याला गरज पडेल, तेव्हा-तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर जायला लागतं. तरच तुमच्या ब्रँडची इमेज चांगली होते. तुमचा ब्रँड सस्टेनेबल ब्रँड आहे. तो लाँग टर्म काम करणारा ब्रँड आहे हे एस्टॅब्लिश होतं आणि मगच तुम्ही सिलेक्शन क्रायटेरियामध्ये टॉपला येत असता.